बाळापूर नगर परिषद निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 20 डिसेंबरला होणार आहे। या निवडणुकीमध्ये येत्या 10 तारखेपर्यंत नगर अध्यक्ष पदांसाठीचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निखिल खेमनार यांनी नगर परिषद सभागृहात आयोजित निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या सभेमध्ये दिली आहे। बाळापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला होता। त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बाळापूर नगर परिषद निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। दिनांक 4 डिसेंबरला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केलाय। बाळापूर नगर परिषद निवडणुकीमधील अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज माघार घेतला जाणार असून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज माघार झाल्यास प्रभागामधील अपक्षांना चिन्ह मिळणार आहे। तसेच नव्याने उमेदवाराची परवानगी देखील काढावी लागणार आहे। या सर्व प्रक्रियांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निखिल खेमनार यांनी आज नगर परिषद सभागृहामध्ये दिली आहे। यावेळी तहसीलदार वैभव फरतारे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिषेक परदेशी यांच्यासह उमेदवार आणि पत्रकार उपस्थित होते। नोव्हेंबरच्या पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते की ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कुठे जिल्हा न्यायालयामध्ये अपील प्रलंबित आहे त्या ठिकाणच्या ज्या निवडणूक प्रक्रिया स्थगित करा म्हणून। त्याच्यानंतर ज्या रिवाईज आरक्षण ज्या आहेत आपल्या निवडणूक आयोगाच्या आपल्याला ज्या आहेत ते 29 नोव्हेंबरला आपल्याला प्राप्त झाले। त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला असे निर्देश दिले होते की ज्या प्रकरणामध्ये अपील हे 22 तारखेनंतर दाखल झालेले आहे, ज्या किंवा त्याच्यामध्ये अपील प्रकरणात 22 तारखेनंतर निकाल पारित झाला आहे, अशा सगळ्याच प्रकरणांमध्ये त्यांनी निवडणूक प्रक्रियेला स्थगित केली होती। आणि त्यानुसार त्यांनी एक नवी शेड्यूल जे आहे ते 29 नोव्हेंबर 2025च्या पत्रान्वये निश्चित करून दिलं होतं। ते पत्रान्वये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी काल आपल्या बाळापूर नगर परिषदच्या निवडणुकीसंदर्भात रिवाईज जी अधिसूचना आहे ती प्रसिद्ध केली आहे। त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो की आपल्याला संपूर्ण नगराध्यक्ष पदाचं आणि प्रभागाचे 1 ते 12 प्रभागाची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आता पुन्हा राबवली जाणार आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंतची नामनिर्देशन पत्र स्वीकारणे आणि नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याबाबतची जी कारवाई आहे ती जी पहिल्यांदा झाली त्याप्रमाणेच आता पुढं तीच कंटिन्यू राहणार आहे। फक्त नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो 10 डिसेंबर 2025 निश्चित केला आहे। मात्र आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने जे असे निर्देश दिले होते की जो महाराष्ट्र नगरपंचायती नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या नियम 17(1) नुसार ज्या प्रकरणामध्ये नामनिर्देशन पत्राच्या केसमध्ये अपील दाखल असेल फक्त त्याच प्रकरणामध्ये त्याच वारा संदर्भात किंवा त्याच नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात आपल्याला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याकरता कालावधी अपेक्षित आहे। मग याच्या अनुषंगाने आपण फक्त आणि फक्त नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना फक्त अर्ज माघारी घेण्याची संधी देत आहोत। नगर वार्डच्या सदस्य पदाच्या उमेदवाराला आपल्याकडून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याबाबतची संधी आपल्याला देता येणार आहे। फक्त नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्याच उमेदवारांना 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल। बाकी कोणालाही संधी राहणार नाही। नव्याने नामनिर्देशन पत्र दाखल करायचे काहीच नाही, फक्त हीच प्रोसिजर आहे। दुसरं म्हणजे आपली जी निवडणूक चिन्ह वाटपाची जी कारवाई आहे ती 11 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। त्याकरता मी तुम्हाला आयोजित करतो 11 वाजता 11 डिसेंबर 2025 रोजी इथेच होईल आपली चिन्ह वाटप करायची कारवाई। त्यानंतर सिलिंग कारवाईबद्दल सुद्धा तुम्हाला आम्ही कळवू। आणि 20 डिसेंबर 2025 रोजी आपलं मतदान असेल सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। त्याच्या दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपली मतमोजणी व निकाल आपला जाहीर करता येईल। मतमोजणीचे ठिकाण सर्वांना माहिती आहे, शासकीय धान्य गोदाम खामगाव नाका बाळापूर आहे। सिलिंगचं सुद्धा आपलं ठिकाण तीच आहे, शासकीय धान्य गोदाम खामगाव नाका बाळापूर। महाराष्ट्र शासन राज्यवटात निकाल प्रसिद्ध करणे ही कारवाई 23 डिसेंबर 2025 रोजी होईल।
मात्र 21 डिसेंबर आपण जी चोरीच आपले निकाल झाले होते आणि तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आम्ही तेव्हाच उपलब्ध करून द्यायची कारवाई करणार आहोत. आपल्याला काही शंका असतील तर आपण विचारू शकता. शंका चालूच आहे, त्याच्यामुळे आचारसंहितेचं पालन करणं हे तुमच्यावर आरोग्यापासून बंधनकारक आहे. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.